रवींद्र घुगे जे माझे पती आहेत, आत्ताच मला माहिती मिळाली की त्यांचं आगमन झालेलं आहे पानेगावमध्ये. पण त्यांचं आगमन होताना म्हणजे त्यांचं आगमन होतं अंधारामध्ये. त्याच्यानंतर मास्क घालून किंवा तोंड बांधलेलं असतं. मग शेताच्या पांदीने शेताने आड्राणाने अंधारातून त्यांना त्यांचे आईवडील घरी आणतात. बरं, नेमकं असं कामच का करायचं की तुम्हाला एवढी लपायची गरज पडते म्हणून? असे एवढे खालच्या दर्जाचे खालच्या क्वालिटीचे कामच कशाला करायचे की एवढं जगापासून लपण्याची तुम्हाला गरज पडते? एखादा संस्कारी मुलगा, चांगल्या संस्कारातला, चांगल्या घरचा जर मुलगा असताना तर एवढं असं तोंड बांधून लपायची, पांदीने जायची, आपल्या बायकोपासून लपायची गरजच पडली नसती. अरे तू खरा होता ना, तर तुला अशी तोंड झाकायची गरज का पडते? असं नेमकं तू काय केलं? का पडते? कारण हे तुला पण माहिती आहे की तू कुणाच्या आयुष्यासोबत कसा खेळलायस म्हणून तशा प्रकारे तोंड लपून, तोंड बांधून, पांदीने अंधारातून घरामध्ये जातो. स्वतःच्या घरी यायला, स्वतःच्या गावामध्ये यायला सुद्धा तुला तोंड बांधून यावं लागतं. एवढ्या खालच्या दर्जाचं, खालच्या क्वालिटीचं काम तरी का करायचं ना तू? पण त्याच्यामध्ये तुझी चूक नाही, ते तुझ्या आईवडिलाचे संस्कार आहेत. तुला असं वाटतंय, तुझा खूप घोर मोठा भ्रम आहे की मी लपल्यानंतर मी हिच्यापासून लपलो, हिच्यासमोर नाही गेलो, हिच्या प्रश्नांची उत्तरं नाही दिलं तर हिचे पॅरालिसिस असणारे वडील मेंटल टॉर्चर होतील, तिची फॅमिली मेंटल टॉर्चर होईल, हिचं माझ्यावर खूप प्रेम आहे मग ही पण मेंटल टॉर्चर होईल, मग कुठंतरी काहीतरी होईल हिला, किंवा मग कंटाळून तिचे आईवडील डिवॉर्ससाठी तयार होते. तर हे जे तू विचार करत असतील ना कुठंतरी, तर ते तू खूप चुकीचे विचार करतोस. कारण रवींद्र महादेव घुगे, तुझीच बायको आहे मी. जेवढा तू हट्टी आहे ना त्याच्यापेक्षा मी जास्त हट्टी आहे. आणि तुला मी एक सांगते की तू पूर्ण आयुष्य जरी लपला ना रवींद्र महादेव घुगे, तरी मी तुला या जन्मात, माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत, माझी चूक नसताना मी तुला घटस्फोट देणार नाही. आणि तुला हक्क नाही आहे माझ्या आयुष्यासोबत खेळण्याचा. जर तू असा होता तर तू आधीच विचार करायला पाहिजे होता लग्नाच्या आधी. कुणाच्या आयुष्यासोबत खेळण्याचा तुला हक्क नाही आहे. जर तू एवढा ऐकण्यातला होता तुझ्या आईवडिलांच्या, तर तू आधीच ऐकायला पाहिजे होतं. आणि आईवडील म्हणत होते त्याच मामाच्या पोरीसोबत तू लग्न करायला पाहिजे होतं. तू माझ्या आयुष्यासोबत खेळण्याचा तुला अधिकार नाही आहे. जर तू चुकीचा नाही आहे, का लपतो तू? ये ना सगळ्या समाजासमोर ये, सगळं गाव बोलवते मी म्हणते मीडियासमोर ये, मी तुला समोर येते, मी मीडियाच्या समोर. सांग फक्त माझी एक चूक काय की ज्याच्यामुळं तू मला असा लपून बसतोस, अशा प्रकारची फसवणूक तू माझी करतोस. अरे तू खोटा नसताना, तू असं तोंड बांधून लपून स्वतःच्याच गावामध्ये गेला नसता. तू खरा असताना तर समोर आला असता आणि माझ्या चुका सांगितल्या असत्या. इतके पण मूर्ख नाही आहे समाज आणि कोर्ट वगैरे सगळं. तू असं लपून बसल्याने तुला सेपरेशन प्रूफ होऊन डिवोर्स नसतो भेटत बाळ. एवढ्या खालच्या दर्जाची अजून तरी कायदा गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे ना तुझे हे भ्रमात आहेस ना की मी तुला कदरून डिवोर्स देईन, तर तो भ्रम तर तू पहिले काढून टाक डोक्यामधला. आणि लक्षात ठेव, तुझे हे करतोयस ना, तू तुझे संस्कार दाखवून दिले, पण मला हे तर समजलं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर काय संस्कार केले. आणि ह्याच्यामध्ये खरंच तुझी पण चूक नाही आहे. कारण आईवडीलच तुला साथ देणारे आहेत लपाछपी करण्यामध्ये, तर तू तरी काय करणार ना? तू तर वापर करूनच घेणार ना, तुला तर सपोर्टच भेटणार ना. मला वाटत होतं कुठंतरी शेतकऱ्याचा मुलगा खूप जास्त शहाणा असेल वगैरे, पण मला माहीत नव्हतं शेतकऱ्याचा मुलगा पुण्यामध्ये एवढ्या काही गोष्टी करून बसलेला असेल ज्या लग्नाच्या नंतर माझ्या समोर आल्या. पण खरंच कीव येते तुझ्या आईवडिलांची की तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाला त्यांनी सुद्धा साथ दिली. कारण कुठेतरी ते सुद्धा तसे आहेत म्हणून तू सुद्धा तसा आहेस.